मेयो कोलासो साहेब, तुम्ही अनेक वर्षापासून मच्छीमारा समाजासाठी लढत चाललेली आहे आणि लढत आहे. आज नेमकं काय विषय होता आणि काय मुद्दे मांडण्यात आलेले आहेत? आज ठाणे जिल्हा संपूर्ण म्हणजे पूर्वीचा ठाणे जिल्हा, पालघर, आत्ताचा पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्हा हा एक चांगल्या प्रकारचा एकत्रित मासेमारांचा संच आहे. ह्या परिसरामध्ये काही स्वाभाविक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत. विशेष करून मासेमारीचा बंदी पिरियड जो आहे, काळखंड आहे, तो सरकारने 1 जून तर 31 जुलै असा ठरवलेला आहे. पण या दिवसामध्ये होणारी वादळं, यानंतरची परिस्थिती, त्यामुळे लोकांना मासेमारीला जरी 1 ऑगस्टपासून सुटका दिली तरीसुद्धा त्यांना मासे पकडायला कठीण जातं. वादळं येतात, मग त्यांच्या ट्रिप फुकट जातात. तर त्यामुळे सरकारने तो पिरियड जो आहे तो आणखी 7 दिवस किंवा 10 दिवस 15 ऑगस्टपर्यंत पुढे रेटावा अशी येथील स्थानिक लोकांची मागणी होती. आणि तशा स्वरूपाचा एक ठराव पालघर आणि वसईमध्ये झालेला आहे की आम्हाला जो आमचा नवीन सीझन चालू होईल तो 16 ऑगस्टपासून करावा. तर याच्यावरती आजच्या सभेमध्ये एकमत झालं. फक्त जो बंदी काळ जो आहे तो 1 जून ऐवजी तो 7 जून करावा असं उत्तन, चौक, पाली, डोंगरी वगैरे, गोराई, मनोरी, इवन मड इथल्या लोकांची मागणी आहे. तर हा आजच्या घडीला असा काही कायदा नाही, परंतु अशा कायद्याची सरकारकडे मागणी करायची आहे. मधल्या काळामध्ये लोक स्वयंस्फूर्तीनं 15 ऑगस्टपर्यंत नवीन मासेमारी हंगामाला सुरुवात करणार नाही. तर त्यामुळे एका दृष्टीने अशाच स्वरूपाची भूमिका गुजरात राज्याने घेतलेली आहे. गोव्यामधून सुद्धा तशाच स्वरूपाचे सांगावे येत आहेत. तर ही जी आपली पश्चिम किनारपट्टी आहे भारताची, म्हणजे थेट कन्याकुमारीपासून तर कच्छपर्यंत, तर ह्या सागरी पट्ट्यामध्ये एखादा युनिफाईड एकात्मिक कायदा, मासेमारी कायदा असावा अशा स्वरूपाचे प्रयत्न केंद्राकडे करायचे आहेत. आणि त्या दृष्टिकोनातनं स्थानिक संघटना, ठाणे जिल्हा मच्छीमार संघ, ठाणे जिल्हा समाज संघ, ठाणे जिल्ह्यातल्या 44 मासेमार सोसायट्या, त्याच्यानंतर महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, अखिल महाराष्ट्र मच्छीमार, अशा वेगवेगळ्या संघटना कार्य करत आहेत. आणि त्यामधून हा एक युनिफाईड कायदा आज नाही झाला, उद्या करावा लागेल. अदरवाईज या कायद्याला जर चांगली घटना दिली नाही तर जे समुद्रात विध्वंसकारी मासेमारी जी होत आहे त्यामुळे कदाचित शास्त्रज्ञांनी तर आम्हाला धोका सांगितलेला आहे की बाय 2042पर्यंत तुमच्या समुद्रामध्ये तुम्हाला औषधालासुद्धा मासळी सापडणार नाही. तर हे धोके लक्षात देऊन मत्स्यबीज वाढवणं, मत्स्य संवर्धन करणं हाही एक या नवीन कायद्यामध्ये भाग ठेवावा लागेल आणि त्यातून एक मासेमाराला एक संजीवनी देण्याचा आमचा प्रयत्न राहील.